अगदी कुकरच्या 2 शिट्टीमध्ये असा मोत्यासारखा नायलॉनचा साबुदाणा तयार झाला आणि खुसखुशीत म्हणाल तर इतका जिभेवर ठेवताच विरघळेल. वयस्करसुद्धा खातील असा साबुदाणा तयार झालाय. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना 250 ग्रॅम इतका साबुदाणा घेतला. 250 ग्रॅम घ्या किंवा अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो. पण फक्त आहे ना साबुदाणा असा भांड्याने मोजून घ्यायचा. भांडं किंवा एखादी छोटी वाटी असेल त्याच्याने मोजून घ्यायचा पाण्यासाठी. त्याच मापाने आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यात. तर भांडं भरायला थोडासा साबुदाणा कमी आहे, त्याच मापाने आपण पाणी टाकणार आहे. तर आता मोठ्या भांड्यात साबुदाणा टाकून घेतला आणि अगोदर काय करायचं, साबुदाणा असा स्वच्छ धुवून घ्यायचा. एकच पाण्याने धुवायचा, डबल नाही धुवायचा. हाताने धुवून चांगलं पाणी काढून घ्यायचं. तर पाणी आहे ना पूर्ण पाणी काढायचं आपल्याला, एक थेंबसुद्धा पाणी ठेवायचं नाही त्याच्यात, का की आपण भिजण्यासाठी पण पाणी मोजूनच टाकणार आहे. आणि असं पूर्ण मोकळा करून घेतला, म्हणजे पूर्ण पाणी त्यातलं आपण काढून घेतलं. आणि ह्या भांड्याने साबुदाणा घेतला ना, तर ह्याच भांड्याने अर्धं भांडं आपण पाणी टाकलं आहे साबुदाणा भिजण्यासाठी. तर साबुदाणा पाण्यात बुडेल इतपत पाणी टाकलं आहे. जितका साबुदाणा आहे त्याच्या अर्धं भांडं आपण पाणी टाकलं. तर आता सकाळची वेळ आहे, 9-9:30 वाजले. 7 ते 8 घंटे हा साबुदाणा भिजला पाहिजे. जसा आपण खिचडीला भिजवतो तसंच साबुदाणा भिजायला पाहिजे. तर आता रात्रीचे 10, 10:15 वाजले. कमीत कमी 8 ते 9 तास साबुदाणा छान भिजला पाहिजे. तर आता रात्रीचे 10, 10:15 झाले. तर आता साबुदाणा बघा पूर्ण भिजलाय छान. त्याला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा, त्यात गाठ्या गिठोळ्या अजिबात ठेवायच्या नाही आपल्याला. असा पूर्ण मोकळा मोकळा करून घ्यायचा. असा मोत्यासारखा आपला साबुदाणा तयार झाला आणि भिजला पण खूप छान भिजला. तर असाच साबुदाणा भिजायला पाहिजे. तर आता हे भांडं छोटं पडेल आपल्याला, गरम पाणी टाकायचं आहे. त्यामुळं मी मोठ्या भांड्यात साबुदाणा टाकून घेतला आणि पाणी एकदम उकळलेलं पाणी करून घेतलं. आणि जितका साबुदाणा आपण टाकला तितकंच पाणी आपल्याला, उकळतं पाणी असं साबुदाण्यात टाकायचं. तर भांडं भरायला थोडासा कमी घेतलं पाणी, आपला साबुदाणा तितकाच होता. आणि पटकन साबुदाण्यात वतून पटकन त्याचा एक जीव करून घ्यायचा चमच्याने. गरम पाणी सगळीकडं असं लागलं पाहिजे आणि साबुदाणा खाली भिजेल इतकं पाणी वर येतं. पट चमच्याने मिक्स करायचं. पाणी जास्त थंड होऊ द्यायचं नाही आणि पटकन त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. तर आता ह्याला सकाळपर्यंत भिजू द्यायचं. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. साबुदाणा एकदम छान असा भिजला. तर पुन्हा आपल्याला साबुदाणा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण मोकळा करायचा. तर साबुदाणा भिजला पण आणि त्याला चिकटपणा पण खूप छान आलेला आहे. तर असाच साबुदाणा पाहिजे आपल्याला. तर त्याच्या पूर्ण गाठ्या गिठोळ्या फोडून घ्यायच्या. पुन्हा गाठ्या गिठोळ्या अजिबात ठेवायच्या नाही, नाहीतर मग तो साबुदाणा असा पारदर्शक होणार नाही, ती गाठ तशीच राहील त्याच्यामध्ये. तर आता कुकरमध्ये टाकून घेतला पूर्ण साबुदाणा आणि थंड पाणी साधं आपलं जे असतं तेच, जितका साबुदाणा आपण घेतला तितकंच एक भांडं पाणी कुकरमध्ये टाकलं साबुदाण्यात. आणि हा साबुदाणा आपण घरी करतोय नायलॉनचा साबुदाणा. तर ह्याच्यात आपण मीठ पण टाकतोय. जो बाहेरून आणतो त्याच्यात मीठ नसतं, आपल्याला तळल्यानंतर मीठ लावून घ्यावं लागतं. पण आपण हा घरी करतोय त्यामुळं आपण मीठ पण टाकतोय ह्याच्यामध्ये. पाणी मीठ टाकल्यानंतर परत एकदा चमच्याने हलवून घेतलं आणि आता कुकरच्या 2 शिट्ट्या लावून घेऊ. कुकर होईपर्यंत इकडं मी दुधाच्या 2 बॅगी घेतलेल्या आहे. माझ्याकडं पायपिंग बॅग नाही त्यामुळं मी ह्याचा वापर करणार आहे. तर त्याचे असे थोडेसे कोपरे कापून घेतले मी आणि बॅगी पण स्वच्छ धुवून घेतल्या मी. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. आता कुकरचं झाकण काढून बघू. तर साबुदाणा बघा कसा एकदम पारदर्शक झालेला आहे. तर असाच साबुदाणा आपल्याला पाहिजे. खाली अजिबात साबुदाणा तळाला लागलेला नाही आहे. बरोबर पाण्याचं आणि साबुदाण्याचं माप आहे. पहिल्यांदा जरी केलं तरी कधी चुकणार नाही असं माप आहे. तर आता पातेल्यामध्ये थोडासा साबुदाणा काढून घेते आणि झाकण लावून ठेवते कुकरला. फक्त 2 मिनटं इतकं थंड करायचं, कारण ती प्लॅस्टिक बॅग आहे.
तर एकदम फक्त 2च मिनटं इतकं आपल्याला थंड करून त्यात ओतून घ्यायचं. आणि साबुदाणा जरी पूर्ण थंडा झाला ना तरी साबुदाणा टाकायला काहीच अडचण येणार नाही. थंडा झाला तरी साबुदाणा छान टाकता येतो. पण मी 2 मिनटं इतकं थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला लागन तसं आपण होल पाडायचं. आपल्याला कसं साईज लहान मोठी पाहिजे त्याप्रमाणे आपण होल पाडून घ्यायचं. तर मी इतकं होल पाडून घेतलं. इतक्या मापाचं करायचं, तर लहान मोठं कसंही केलं तरी चालतं. आणि पट साबुदाणा पडतो. पावशेरचा करा किंवा अर्धा किलोचा करा, 1 किलोचा करा, 2 किलोचा करा. एक माणूस सहज हा साबुदाणा करू शकतो आणि एकदम पट होणार आहे. तर मी घरामध्येच फॅन खाली टाकून घेतला आजच्या दिवस. जो आपण बाहेरनं साबुदाणा आणतो तो तळल्यानंतर आतून थोडा कच्चा असतो, पण हा अजिबात कच्चा राहत नाही. पूर्ण तळला जातो आणि एकदम असा खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा असा साबुदाणा तयार होतो नायलॉनचा. तर 250 ग्रॅम साबुदाण्यामध्ये इतका आपला साबुदाणा तयार झाला. एक दिवस फॅन खाली घरात सुकवून दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी 2 दिवस मी उन्हामध्ये सुकवून आणला साबुदाणा. 2 दिवस उन्हात सुकवला ना तर वर्षभर पण टिकेल हा साबुदाणा. असा पांढरा शुभ्र मोत्यासारखा आपला साबुदाणा तयार झाला. श्रावण महिन्याचे उपास आले किंवा नवरात्राचे उपास आले, फक्त साबुदाणा तेलात तळायचा. मीठ तर आपण टाकलेलंच आहे. तिखट लावायचं असलं तर तिखट लावा आणि मस्त तळा आणि खा थोडे शेंगदाणे टाकून. तर बघा किती छान असा पांढरा शुभ्र आपला नायलॉनचा साबुदाणा तयार झाला. तर आता मी उपासासाठी पण तळून घेते. उद्या महाशिवरात्र आहे म्हणून शेंगदाण्याचंच तेल टाकलं मी. आणि काय एकदम महाशिवरात्रीच्या वेळेवरती माझ्या इथं असा नायलॉनचा साबुदाणा तयार झाला आहे. तेलात टाकल्याबरोबर किती वरती फुलून येतो आणि तळल्यानंतर पण त्याचा रंग किती पांढरा शुभ्र आहे ते तर दिसतंच आहे. तर उद्या शिवरात्र आहे त्यामुळं मी थोडा जास्तच तळते. मुलांना जास्त लागतं असं खायला तळलेलं. आणि तेलसुद्धा कमी लागतं. कमी तेलात मी जवळजवळ परातभर साबुदाणा तळून घेतला. तेलकट तर अजिबात होत नाही. नायलॉन साबुदाण्याची रेसिपी खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भरपूर असा साबुदाणा मी तळून घेतलेला आहे. करायला पण खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही आहे हा साबुदाणा. साबुदाणा तळून घेतल्यावर त्यात थोडे शेंगदाणे टाकले आणि मिरची टाकायची तर टाका, हिरवी मिरची तळून किंवा लाल तिखट. साबुदाणा किती खुसखुशीत झाला हे तर दिसतंच आहे आणि किती पांढरा शुभ्र झाला. तर इतका परात भरून मी साबुदाणा तळून घेतला खास महाशिवरात्रीसाठी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे. धन्यवाद.